दिल्लीमध्ये होतं की माझ्यावर तो पीअर प्रेशर तेवढा नव्हता पास होण्याचा. तो पुण्यामध्ये खूप आहे. दिल्लीमध्ये माझा आता शेड्यूल असं होतं की मी दुपारी 12ला अभ्यास चालू करायचो आणि पहाटे 3-4 पर्यंत अभ्यास करायचो. जेव्हा मी पुण्याला आलो तर पुण्याला मी जेव्हा 12-1ला लायब्ररीत जायचो तेव्हा लायब्ररीमध्ये सगळी मुलं आलेली असायची. मला कुठे वाटायचं आपण कधी चूक करतो काय. आणि रात्री संध्याकाळी 11ला लायब्ररी बंद व्हायच्या. तर मग मला तो टाइम मला म्हणजे अभ्यास पण नाही व्हायचा आणि झोप पण नाही यायची. मग ते थोडं चेंज करायला थोडं हे गेलं. आणि थोडंसं मला वाटतं की जजमेंटल खूप जास्त आहे पुण्यामध्ये. म्हणजे सगळ्या लोकांना मी सरसकट म्हणणार नाही, परंतु खूप जास्त आहे. म्हणजे एखाद्याने दिल्लीचे बरेच मुलं आता पुण्यात येतात आणि पुण्यात येते. मग आता मी 3-4 घालून मेसला गेलो 1-2दा, तर मला लिटरली त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही अशा कपड्यात तिथे येऊ शकत नाही. पुन्हा की हे दिल्लीत असंच असतं किंवा दिल्लीत मुलं अभ्यास करत नाहीत. हा एक पुण्यामध्ये एक अँगल डेव्हलप झाला आहे. आणि पुण्यातल्या काही चांगल्या गोष्टी म्हणायच्या तर हेच आहे की मुलं खूप जास्त अभ्यास करतात. बरीच मुलं म्हणजे क्लास 6चा मुलं आणि UPSCचा एखादा IAS झालेला मुलगा सेम अभ्यास करत असतील एवढे पुण्यात मुलं अभ्यास करतात. पुण्यात कमीत कमी रिसोर्सेसमध्ये कसं जगू शकतो याचे खूप सारे सोर्स अवेलेबल आहे. म्हणजे नाश्ता एक कमी पैशात तिथं भेटतो. रूममध्ये मुलं लोक ॲडजस्ट करून राहतात. आणि गायडन्स पण आता मला वाटतं की पुण्यात बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचा गायडन्स अवेलेबल आहे. तर हे सगळे पुण्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणता येईल. आणि मला वाटतं फ्युचरमध्ये असं पुणे होतंय की दिल्लीमध्ये कदाचित लोकांना जायची गरज पण पडणार नाही.